तर शेतकरी मित्रांनो, आजची जी काय न्यूज आहे ती न्यूज कर्जमाफीच्या संदर्भामधील आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला माहीतच आहे की शेतकऱ्यांना या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथजी शिंदे यांनी एक मोठे आश्वासन दिले होते. ते म्हणजे की शेतकऱ्याच्या कर्जमाफीचे आश्वासन. तर बघा, शेतकऱ्याला कर्जमाफी होणार की नाही, बघा सोशल मीडिया असो किंवा यूट्यूब असो, अनेक ॲप्सवर या ठिकाणी बातम्या येत चाललेल्या आहे की शेतकऱ्याला कर्जमाफी होणार आहे. या दिवशी शेतकऱ्याला कर्जमाफी होणार आहे. 3 लाखापर्यंत शेतकऱ्याला कर्जमाफी होणार, अशी या ठिकाणी न्यूज यूट्यूबवर येत चाललेला आहे. तर सत्य काय आहे का, खरंच 3 लाखापर्यंत या ठिकाणी शेतकऱ्याला कर्ज माफी होणार का? संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार. तर शेतकरी मित्रांनो, बघा व्हिडिओला थोडंही स्किप करू नका, कारण बघा ह्या व्हिडिओचा एक एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. आणि बघा, तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती कळून जाईल की शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार की नाही. आता काही जण असे पण म्हणू शकते, त्यासाठी थोडाफार मोठा व्हिडिओ बनायची काय आवश्यकता, डायरेक्टच सांगून द्या कर्जमाफी होणार की नाही. पण मी जर तुम्हाला असे सांगितले की शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार, तर तुम्ही विश्वास करणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती जाणून घ्या की शेतकऱ्याला कर्जमाफी कधी मिळणार, केव्हा मिळणार आणि केवढी मिळणार. संपूर्ण प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपल्या या छोट्याशा 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार. बघा, तर मग शेतकरी मित्रांनो, महायुती सरकारने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात जाहीरनाम्यामध्ये घोषणा या ठिकाणी केली होती. मात्र सत्तेत आल्यानंतर निधीचे कारण देत शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या संदर्भात बघा सातत्याने विरोधाकडून या ठिकाणी टीका होत असतात. आज बघा, तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, हा मे महिना सुरू आहे. तर मग आता ह्या मे महिन्यामध्ये या ठिकाणी बघा, शेतकऱ्यांना संपूर्ण मे महिना जो काय आहे तो पूर्ण संपवून आलेला आहे, म्हणजे की संपत आलेला आहे. आता मे महिना पण संपणार आहे, तरी पण शेतकऱ्याला कर्जमाफी या ठिकाणी झालेली नाही. या संदर्भात सातत्याने विरोधाकडून या ठिकाणी टीका सुरू असतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफीवर बघा अक्षरशः हात या ठिकाणी झटकले. त्यामुळे कर्जमाफीवरून पुन्हा एकदा राज्यामध्ये या ठिकाणी रणकंद होण्याची शक्यता आहे. म्हणजे बघा की शेतकऱ्याला खरंच कर्जमाफी होणार का होणारच नाही, नेमकं सत्य काय आहे ते जाणून घ्या. आता बघा, मुख्यमंत्री अजित पवार म्हणजे की डिप्टी CM हे काय म्हणलेले आहे बघा. कोल्हापुरात संदर्भात बोलताना अजित पवार म्हणले, बघा काय म्हणले अजित पवार, शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं? मी तर दिले आहे का, असा प्रश्न शेतकऱ्याला विचारला. मी दिलं आहे का? मी दिलेले नाही, असं अजित पवार यांनी स्पष्टपणे म्हणलेलं आहे. बघा, असं म्हणलं एका प्रकारे या मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान अजित पवार यांनी शेतकऱ्याला कर्जमाफीच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर आता शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी रोज असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आलं होतं. दरम्यान लाडकी बहीण हप्त्याच्या संदर्भात अजित पवार यांनी या ठिकाणी भाष्य केले. ते म्हणाले की लाडकी बहीण योजनेचं आम्ही नियोजन केलं आहे. आदिती तटकरे यांनी सांगितल्यानंतर तातडीने नियोजन केलं असून सगळ्या योजनांचे पैसे देण्याचा प्रयत्न करत असल्याचे अजित पवार म्हणले. बघा, दरम्यान या ठिकाणी पालकमंत्री बोलताना अजित पवार यांनी काही अडलं आहे का अशी विचारला या ठिकाणी. बघा, तर ते म्हणाले की रायगडला पालकमंत्री या ठिकाणी दिलं नाही म्हणून आढळ. बघा, तर मग या ठिकाणी सर्व कामे होत आहेत, काय बोलले आहेत बघा, सर्व कामे होत आहे, मला विचारू नका. म्हणजे की बघा, अजित पवार हे असे स्पष्टपणे म्हणले आहे की या ठिकाणी सर्व कामे बरोबर होत आहे, परंतु शेतकऱ्याला कर्जमाफी आम्ही जवळपास 4 वर्षे शेतकऱ्याला कर्जमाफी होऊ शकत नाही. आता मेन मुद्दा बघा, तर काही जण या ठिकाणी असेही म्हणतात की कर्जमाफी होणार, तर नेमकं कधी होणार ते देखील एकदा जाणून घ्या.
आता बघा शेतकरी मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री पळगाव हल्ल्यातील अतिरोधकापेक्षा क्रूर. म्हणजे बघा, दुसरीकडे मुख्यमंत्र्यासह अनेक या ठिकाणी मंत्र्यांनी कर्जमाफीचे खोटे आश्वासने दिल्याने दररोज राज्यातील 7 शेतकरी आत्महत्या करत आहे. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री पळगाव हल्ल्यातील अतिरेकापेक्षा क्रूर झाले असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी या ठिकाणी केलेली आहे. बघा, माळसेना ते परभणी जिल्ह्यात कार्यकाऱ्यावर काढण्यात आलेल्या शेतकरी आत्महत्या आक्रोश पदयात्रेत त्यांनी या ठिकाणी सडकून टीका केली. महायुती सरकारने निवडणुकीत दिलेले संपूर्ण कर्जमुक्ती आश्वासन तर या ठिकाणी जे काय आश्वासन आहे हे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तर मग या ठिकाणी ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील संपूर्ण कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांनी फसवणूक केल्याने शेतकरी लेकरा बाळांना अनाथ करून त्यांच्या पती पत्नीस कुंकू पुसण्याचे पाप केले जात आहे. फडणवीस यांनी 100 दिवसाच्या सरकारच्या कार्यकर्त्याचे मूल्यमापन करताना शेतकरी आत्महत्या किती झाल्या याच्या लेखाजोखा तपासावा, म्हणजे तुमच्या अपयशाला आरसा तुम्हाला मिळेल. म्हणजे की असे म्हणाले की केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे शेती व्यवसाय तोट्यात चालेल. आहे देशातील 6.50 लाख म्हणजे की जवळपास 6.50 लाख हेक्टर, राज्यातील 3.50 लाख हेक्टर शेतीपासून कमी झालेले आहे. हे विदारक चित्र केंद्र राज्य सरकारच्या अपयशाचा आरसा आहे. उद्योगपतींनी फायद्यासाठी राबविण्यात येणारे आत्यात निर्णय धोरण, नैसर्गिक आपत्ती, सतत नापिका पीक विमा कंपन्यांची नफेखोरी, दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी यांसारख्या संकटातून शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तर मग आता शेतकऱ्याला कर्जमाफी होणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आता तुम्हाला याचे खरे उत्तर आता मिळणार आहे. व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे फक्त जवळपास 40 सेकंदाचा. आता सर्व शेतकरी बंधूंना तर माहीतच आहे की कर्जमाफीचे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले, परंतु अजित पवार यांनी कोणतेही आश्वासन दिलेले नाही. ही बाब खरी आहे शेतकरी मित्रांनो. परंतु माझ्या म्हणण्यानुसार महायुती सरकार हे अजितदादा मोडतात. महायुतीच्या सरकारमध्ये हे अजितदादा मोडतात कारण त्यांनी राष्ट्रवादीमधून जे काय राष्ट्रवादी आहे, राष्ट्रवादीमधून ते भाजपमध्ये आहेत, म्हणजे की ते महायुतीच्या सरकारमध्ये आहेत. त्यामुळे त्यांनी या ठिकाणी जी काय आहे हे असे म्हणलेलं आहे की मी आश्वासन दिलेले नाही. तर मग या ठिकाणी आता शेतकऱ्यांनी काय समजायचे, होणार की नाही कर्जमाफी? अजितदादा हे डिप्ट CM आहेत, म्हणजे की डिप्ट CM म्हणजे अगदी खालच्या पदाचे CM. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे काय हे 2 नेते आहेत, तर यांनी स्पष्टपणे या ठिकाणी शेतकऱ्याला आश्वासन दिले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या काय राज्याचा जाहीरनामा असतो तो 5 वर्षाचा असतो, म्हणजे की आमची आर्थिक परिस्थिती सध्या या ठिकाणी बरोबर नाही. राज्याची आर्थिक परिस्थिती सध्या बरोबर चाललेली नाही, कारण लाडकी बहीण योजना काढलेली आहे. लाडकी बहीण योजनेला खूप सारा निधी लागतो. त्यामुळं शेतकऱ्याला अजून 3 वर्ष तरी कर्जमाफी होऊ शकत नाही. पण आम्ही आमच्या सत्तेच्या काळामध्येच या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जमाफी करणार. म्हणजे की शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अगदी 3 वर्ष कर्जमाफी मिळणार नाही. आता प्रश्न असा की नेमकं शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार कधी? आता पुढील निवडणूक आता राज्याची पुढील निवडणूक जेव्हा कधी निघेल, त्या निवडणुकीच्या दरम्यान या ठिकाणी जे काही 3 नेते आहेत महायुती सरकारचे, हे नेते या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जमाफी करणार. कशामुळे ते देखील जाणून घ्या. पुन्हा सत्ता स्थापन होणे, पुन्हा या ठिकाणी महायुतीचं सरकार निवडून येणे, त्यामुळे शेतकऱ्याची कर्जमाफी होणार, पण कधी? 3 वर्षानंतर. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज भरण्याची गरज नाही. शेतकरी मित्रांनो, बँका कितीही या ठिकाणी शेतकऱ्याला मोबाईलवर कॉलिंग येऊ लागल्या, कोणतीही अडचण आली तरी काही नाही, या ठिकाणी कर्ज या ठिकाणी भरण्याची गरज नाही शेतकरी मित्रांनो, कारण ती जो 3 वर्षांनी शेतकऱ्याला कर्जमाफी होणारच. हे स्पष्टपणे मुख्यमंत्री CM देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची अपडेट. अफवांवर विश्वास ठेवू नका. कर्जमाफी आज होणार, उद्या होणार. बघा, सत्य माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळलेली आहे. तर ही होती आजची अपडेट. धन्यवाद.